मुलांनो, आज आपण संतवाणी ही कविता पाहणार आहोत आणि संतवाणी ही कविता अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. महत्त्वाची यासाठी कारण की संतवाणीमध्ये दोन कविता आहेत. एक आहे अ आणि दुसरी आहे आ. तर या दोन्हीही कविता आपल्याला अभ्यासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की या दोन्ही कविता आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की कवितेचे प्रश्न जे आहेत दोन प्रकारे विचारलेले जातात. एक म्हणजे दुसरा एक असतो कवितेच्या आधारे प्रश्न सोडवा आणि दुसरा असतो दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. म्हणजेच त्याला आपण पद्य विश्लेषणही म्हणतो, त्यालाच आपण पोएम ॲप्रिशिएशनसुद्धा म्हणतो. तर असाच म्हणूनच संतवाणी ही कविता जी आहे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण आज संतवाणीतील कविता पाहणार आहोत. त्या संतवाणी कवितेचं नाव आहे, म्हणजे त्याला आपण संतवाणी म्हणू शकतो, अभंगही म्हणू शकतो. 9वीला सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल की सुरुवातीलाच मराठीच्या पुस्तकामध्ये पहिली कविता जी असते ती कोणती असते? संतवाणीची कविता जी असते ती पहिल्यांदा असते. तर 10वीला सुद्धा आपल्याला संतवाणीचीच पहिली कविता आहे आणि त्यामध्ये सुद्धा 2 कविता आहेत. तर आपण आज योगी सर्वकाळ सुख दाता. सर्व काळ म्हणजे नेहमी सतत, सुखदाता म्हणजे सुख देणारा आणि योगी म्हणजे या ठिकाणी आहे महापुरुष, महाज्ञानी, तत्वज्ञानी असा व्यक्ती किंवा पुरुष किंवा कोणीही व्यक्ती जी आहे ती व्यक्ति हमारे जीवन में जो है, जो भी हमें सही रास्ता दिखाए, सही मार्गदर्शन करे, सही ज्ञान हमें दे, सही तरीके से हमें समझे, वही हमारे जीवन में क्या बन जाता है? योगी बन जाता है. तो सर्वकाळ सुखदाता. सर्वकाळ म्हणजे नेहमी आपल्याला तो सुख देणारा आहे. आणि योगी सर्वकाळ सुखदाता हा जो अभंग आहे हा अभंग संत एकनाथांचा आहे. कवितेचे कवी कोण आहेत? संत एकनाथ. संत एकनाथ जे आहेत भागवत संप्रदायातील एक थोर संत कवी आहेत. कोण आहेत? थोर संत कवी. आणि त्याचबरोबर 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक सुद्धा त्यांना म्हटलेले जाते. एकनाथी भागवत हा अभंगसुद्धा, ही कविता ही सुद्धा कोणत्या याच्यातून घेतलेली आहे? एकनाथी भागवत या त्यांच्या अभंगातून किंवा त्यांच्या त्या ग्रंथातूनही घेतलेली आहे. रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ जे आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संत एकनाथांचे अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे ही खूप प्रसिद्ध आहेत. और इन सभी माध्यमों से जो है संत एकनाथ महाराज ने समाज प्रबोधन किया है. समाज में जो बुराइयां हैं उन बुराइयों को अपने भारूडों के माध्यम से लोगों के सामने रखा है और उन बुराइयों को, उन कुरीतियों को समाज से निकाल देना चाहिए, उनके खिलाफ हमें आवाज़ उठानी चाहिए. ये सभी चीज़ें जो है संत एकनाथ महाराज ने भारूडों के माध्यम से, आपको याद होगा विंचू चावला. तो ये विंचू चावला जो आहे संत एकनाथांचं प्रसिद्ध असं भारूड आहे. उस भारूड के माध्यम से ही संत एकनाथ महाराज बिच्छू के माध्यम से, बिच्छू मतलब समाज में जो बुराइयाँ है, फिर चाहे वो अंधविश्वास हो, कुरीतियाँ हो, ये सभी जो है समाज को पूरी तरह से खोखला कर देती है. तो इसे अपने
लेखन के माध्यम से उन्होंने यहाँ पर समाज को आईना दिखाने का प्रयास वहाँ पर किया है। परंतु या अभंगामध्ये योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगामध्ये संत एकनाथ महाराजांनी कशाची तुलना केली आहे बघा, फार महत्त्वाची गोष्ट आहे। प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ है। ध्यान से सुनिए कि संत एकनाथ महाराज ने यहाँ पर योगी पुरुष की तुलना जो है किसके साथ की है? पानी के साथ की है। जिस पानी को हम क्या कहते हैं? जीवन कहते हैं। जल ही जीवन है, पानी है जीवन है, वाटर इज लाइफ। तो ऐसी पानी की तुलना जो है संत एकनाथ महाराज ने योगी पुरुष से की है। और इतना ही नहीं, संत एकनाथ महाराज ये भी कहते हैं कि योगी पुरुष हा पाण्यापेक्षा ही श्रेष्ठ है। सिर्फ तुलना ही नहीं की है, उन्होंने ये बात अपने अलग अलग दृष्टांतों के माध्यम से, उदाहरणों के माध्यम से उन्होंने ये बात बताई है कि खरोखर योगी पुरुष कोणापेक्षा श्रेष्ठ आहे? पाण्यापेक्षा ही श्रेष्ठ आहे। योगी पुरुष जो है वो पानी से भी क्या है? श्रेष्ठ है। ये विविध दृष्टांत हा सुद्धा काय आहे? एक अलंकार आहे। आणि त्या दृष्टांत म्हणजे काय? उदाहरणं। संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत आणि त्या विविध उदाहरणांच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी ने हमें ये स्पष्ट किया है, ये हमें बताया है कि सही मायने में योगी पुरुष जो है किससे श्रेष्ठ है? पानी से श्रेष्ठ है। चला तर आपण आता आपल्या कवितेला जी आहे ती सुरुवात करू। खूप सुंदर असा हा अभंग आहे बघा। जेवी चंद्र किरण चकोरासी, जेवी चंद्र किरण चकोरासी, पांखों जेवी पिलियासी। शब्द थोड़े अवघड़ है, शब्द थोड़े से कठिन है, सिर्फ आपको ध्यान से सुनने की और समझने की आवश्यकता है। जेवी चंद्र किरण चकोरासी, पांखों जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व। जळ वरी वरी शाळी मळ, जळ वरी वरी शाळी मळ, योगिया सहबाह्य करी निर्मळ। जळ वरी वरी शाळी मळ, योगिया सहबाह्य करी निर्मळ। उदक सुखी करी एक वेळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता। उदकाचे सुख ते किती, उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती। उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती। योगिया दे स्वानंद तृप्ती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही, सुखासी विकृती पै नाही। उदकाची जे मधुरता, उदकाची जे मधुरता, ते रसनेची तत्वता। उदकाची जे मधुरता, ते रसनेची जी तत्वता। योगियांचे गोडपण पाहता, योगियांचे गोडपण पाहता, होय निवियता न्या सर्वेंद्रिया, होय निविविता सर्वेंद्रिया। मेघमुखे अद्धपन, मेघमुखे अद्धपन, उदकाचे देखोनी जान। मेघमुखे अद्धपन, उदकाचे देखोनी जान। अद्धपाते निवती जान, अद्धपाते निवती जन, अन्नदान सकळांसी, अन्नदान सकळांसी। तैसी योगियासी खालू ते येणे,
तैसी योगियासी खालूते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. तर अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी यहाँ पर बहुत सारे उदाहरणों के माध्यम से हमें ये बात यहाँ पर स्पष्ट की है कि खरोखर पाणी जे आहे, योगी पुरुष जो आहे तो पाण्यापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे. हम कहते हैं कि पानी जीवन है, जल ही जीवन है, लेकिन देखिए संत एकनाथ महाराज अपने अभंग में किस प्रकार से योगी पुरुष को, एक तत्वज्ञानी को, एक ज्ञानी को, महाज्ञानी को किस प्रकार से पानी से भी श्रेष्ठ बताते हैं. देखिए पहला उदाहरण यहाँ पर हम देखेंगे. जेवी चंद्र किरण चकोरासी, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, जिस तरह, जेवी यानी क्या, ज्याप्रमाणे, जिस तरह. चंद्र किरण यानी चंद्रमा की किरणें. चकोरासी, चकोर हा ये क्या है, पक्षी का नाम है. पाखों वा जेवी पिलियासी, म्हणजे ज्याप्रमाणे चकोर पक्षाला, जिस तरह चकोर पक्षी को किसकी किरणें पसंद होती है, चंद्रमा की किरणें पसंद होती है. ऐसा कहा जाता है कि चकोर पक्षी जो है चंद्रमा की किरणें पीता है या उसकी किरणों से उसे खुशी मिलती है. पाखों वा जेवी पिलियासी, किंवा यहाँ पर संत एकनाथ महाराज कहते हैं या तो लहान पाखों वा जेवी पिलियासी, जिस प्रकार से छोटे से पक्षी की पीलों को किसका सहारा होता है, पक्षिणीच्या पंखांचा आसरा असतो. पक्षी जो है तब तक अपने पीलों को, अपने पंखों का आधार या सहारा देती है जब तक कि उसके पीले या उसके छोटे छोटे जो बच्चे जो है वो पंख फैलाना ना सीख जाए. म्हणजे ज्याप्रमाणे चकोराला चंद्रकिरण हवे असतात, ज्याप्रमाणे लहान पक्ष्यांना काय हवे असतात, पक्षिणीच्या पंखांचा आसरा हवा असतो. जीवन जैसे का जीवासी, जीवन म्हणजे, जीवन यहाँ पर किसे कहा है, पानी को कहा है. किसे कहा है, पानी को. पानी या शब्दासाठी कोणता शब्द आला आहे, जीवन. जैसे हम कहते ही है कि जल ही जीवन है. जीवन जैसे का जीवासी, पाणी जसे सर्व जीव मात्रांना जीवनदायी असते. पानी जो है सभी जीवों को क्या होता है, जीवनदायी होता है. फिर चाहे वो मनुष्य हो, पक्षी हो, प्राणी हो, सबके लिए पानी क्या होता है, जीवनदायी होता है. तेवी सर्वासी मृदुत्व, पाणी जो आहे, मृदुत्व म्हणजे कोमल, मधुर. मृदुत्व शब्दाचा अर्थ काय आहे, मऊपणा, कोमलता, मधुरता. तेवी सर्वासी मृदुत्व, तेवी म्हणजे त्याप्रमाणे, तेवी म्हणजे काय, त्याप्रमाणे. त्याप्रमाणे सर्वांना पाणी हे काय वाटते, जीवनदायी वाटते. याप्रमाणे योगी पुरुषाचा, देखो, त्याप्रमाणे योगी पुरुषाचा मनाचा मऊपणा, कोमलता सर्वांना हवी हवीशी वाटते. तेवी सर्वासी मृदुत्व. त्याप्रमाणे योगी पुरुष हर किसी को अपने जीवन में ज्ञानी पुरुष या ज्ञानी मार्गदर्शक जो है हमेशा अच्छा लगता है. उसकी बातें सुनकर वो अपने जीवन में सही राह वो चुनता है. जळ वरी वरी शाळी मळ, मळ म्हणजे घाण, शरीरावर जो मळ असतो, जी घाण असते ती. जळ वरी वरी शाळी मळ. पानी वरवरचे, मतलब पानी जो है हम जब स्नान करते हैं तो पानी जो है सिर्फ शरीर की ऊपर की सफाई करता है,
आपल्या मनाला पाणी साफ करतं का? हमारे अंतर मन में जो जितनी गंदगी होती है, जेवढे वाईट विचार असतात, त्या वाईट विचारों को, गलत विचारों को, गलत सोच को पानी कभी साफ कर सकता है क्या? नहीं। इसीलिए संत एकनाथ महाराज यहाँ पर कहते हैं, जळ वरी वरी शाळीमळ, पाणी फक्त वरती वरती म्हणजे शरीरावरची घाण साफ करतो, योगिया सबाह्य करी निर्मळ, परंतु पण योगी सर्वांची मने अंतर्बाह्य निर्मळ करतो। योगी पुरुष, ज्ञानी पुरुष जो है, सभी लोगों के अंतर्बाह्य क्या करता है? निर्मळ करता है। सर्वांची मने अंतर्बाह्य म्हणजे माणसाला आतून बाहेरून काय करतो? योगी पुरुष स्वच्छ करतो। अभी स्वच्छ करना यानी योगी पुरुष साफ करता है क्या? नहीं, वो अपने विचारों से, अपने ज्ञान से वो हमें सही आईना दिखाता है। अगर हमारे मन में कभी गलत विचार आते हैं तो वो हमें गलत विचारों को क्या दिखाता है? उन अपने गलत विचारों को वहीं पे रोक देता है। यहाँ पर प्रश्न देखिए, योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे, योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे। उत्तर बघा, जीवासी म्हणजे बघा इथं आहे, जीवासी कशासारखं आहे? पाण्यासारखं आहे। कशासारखं आहे? पाण्यासारखं। पक्षिणीच्या पंखासारखं आहे। कशासारखं आहे? पक्षिणीच्या पंखासारखं आहे। आणि तिसरं उत्तर आहे, चकोराला कशासारखं? चंद्रकिरणासारखं ते आहे। म्हणजे योग्याचं मृदुत्व सर्वांशी त्यात कशाप्रमाणे आहे? चंद्रकिरणाप्रमाणे आहे, पक्षिणीच्या पंखाप्रमाणे आहे, आणि त्याचबरोबर कशाप्रमाणे आहे? पाण्यासारखं आहे। योगिया सहबाह्य करी निर्मळ, चकोराला काय हवे? काय हवे चकोराला? चंद्रकिरण हवे। काय हवे चकोराला? चंद्रकिरण हवे चकोराला। पिल्लांना काय हवे? पक्षिणीचे पंख। काय हवे? पक्षिणीचे पंख। पिलिया म्हणजे काय? पक्षिणीचे छोटे छोटे जो बच्चे रहते ते। पिल्लांना काय हवे? पक्षिणीचे पंख त्या पिल्लांना हवे। त्यानंतर पाण्यासाठी दोन शब्द या ठिकाणी आलेले आहेत बघा, जीवन, जीवन आणि जळ। जळ म्हणजेच जल, जळ म्हणजेच काय? जल। जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, आणि जेवी म्हणजे सुद्धा काय? ज्याप्रमाणे, जिस तरह। तेवी म्हणजे त्याप्रमाणे। आणि मृदुत्वचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? कठोर। काय असणार आहे? कठोर। निर्मळचा विरुद्धार्थी, निर्मळचा समानार्थी शब्द असणार आहे स्वच्छ। काय असणार आहे? स्वच्छ। निर्मळचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे स्वच्छ, समानार्थी शब्द असणार आहे स्वच्छ, आणि निर्मळचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे घाणेर किंवा घाण। आलं लक्षात? तर या ठिकाणी या 4 लाईनमध्ये कोणता दृष्टांत संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे? तो म्हणजे पहिल्यांदा उदाहरण दिलेलं आहे चकोराचं आणि चंद्रकिरणाचं। कोणाचं उदाहरण दिलेलं आहे? चकोर पक्षाचं आणि चंद्रकिरणाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर पक्षी आणि पक्षिणीचे पिल्ल, म्हणजे पक्षिणीचे पंख जे आहेत त्या तिच्या पिलांना काय देतात? आधार देतात। कोणता पक्षी चंद्रकिरण पिऊन जगतो? याआधीच मी सांगितलं होतं, कोणता पक्षी? चकोर पक्षी। कोणता पक्षी? चकोर पक्षी असं म्हटलं जातं। वास्तवता त्यामध्ये किती आहे याबद्दल शंका आहे, म्हणजे खरोखर सही मायने में ऐसा है या नाही हे आपण सांगू शकत नाही। त्यानंतर पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख। कोण देतं पिलांना सुरक्षितता? पक्षिणीचे पंख। बघा, पाखो वा,
शब्दांचे अर्थ जे आहेत मुलांनो ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पांखो वा म्हणजे पक्षिणीचे पंख, मृदुत्व म्हणजे कोमलता. लक्षात ठेवा, या सर्व शब्दांचे अर्थ जे आहेत आपल्याला माहीत असलेले पाहिजे. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, जैसे म्हणजे सुद्धा ज्याप्रमाणे, तेवी म्हणजे त्याप्रमाणे, सर्वांसी म्हणजे सगळ्यांना, जळ म्हणजे पाणी. आणि या ठिकाणी जीवन हा शब्दसुद्धा कशासाठी आलेला आहे? पाण्यासाठीच या ठिकाणी आलेला तो आहे. योगिया सहबाह्य करी निर्मळ. सहबाह्य निर्मळ कोण करतं? सहबाह्य निर्मळ कोण करतं? कोण करतं सहबाह्य निर्मळ? सहबाह्य म्हणजे संपूर्ण अंतर्मन, अंतर्बाह्य मन, म्हणजे मनाला अगर आप सोचते होंगे कि योगी पुरुष किस प्रकार से हमें अंतर्बाह्य जो है हमें स्वच्छ करता है, म्हणजे वो अपने विचारों से, अपने ज्ञान से वो हमें क्या देता है? सही मार्ग या सही रास्ता वो हमें दिखाता है. त्याला म्हणतात सहबाह्य करी निर्मळ. अगर कभी आप राह भटक जाए, कभी आप रास्ता भटक जाए, और यहाँ पर मैं एक बात ज़रूर आपको बताना चाहूँगी, योगी पुरुष म्हणजे तपस्या करने वाला ही योगी पुरुष होता है, ऐसा कदापि नहीं. कविता ख़त्म होने से पहले, मतलब हमारी कविता भी सिर्फ 4 लाइन की यहाँ पर हुई है, लेकिन मैं ये बात यहाँ पर बताना चाहूँगी कि योगी पुरुष, आप अभी तक सोच ही रहे होंगे कि योगी पुरुष यानी कौन? जो प्राचीन काल में जो तपस्वी होते थे, ऋषि मुनि होते थे, तपश्चर्या करते थे, वो योगी पुरुष क्या? तर नाही. योगी पुरुष म्हणजे या ठिकाणी योगी पुरुषाचा अर्थ आपल्याला, हमें यहाँ पर ये उसका अर्थ लेना है कि मतलब ज्ञानी पुरुष. तो ज्ञानी पुरुष आपके जीवन में कोई भी हो सकता है. वो आपकी माता हो सकती है, वो आपके पिता हो सकते हैं, वो आपके भाई हो सकता है, वो आपकी बहन हो सकती है, आपके गुरु हो सकते हैं, या आपका दोस्त या आपकी सखी भी हो सकती है. मतलब योगी पुरुष यानी वही जो हमें सही रास्ता दिखाए, सही ज्ञान दे, सही बातें हमें बताए. आप अपने सच्चा दोस्त आप किसे मानते हैं? सच्ची सहेली आप किसे मानते हैं? जो आप, अगर आप गलत कर रहे हैं तो गलत करने से जो आपको रोकता है वही आपका क्या होता है? सच्चा दोस्त होता है. अगर गलत करने में भी वो अगर आपका बढ़ावा देता है तो वो आपका कभी भी सच्चा दोस्त जो है वो होता नहीं. इसीलिए देखो कहा जाता है कि अगर हम अच्छी संगत में रहेंगे, योगी पुरुष यानी वही ना, जो हम अच्छे लोगों के साथ रहेंगे तो जाहिर सी बात है हमारे जीवन में भी एक सही रास्ता या एक सही मार्ग हमें दिख सकता है. हमें भी अपनी माँ हमें सही ज्ञान देती है कि बेटा ऐसा मत करो, बेटा वैसा मत करो, बेटा ये मत करो, बेटा यहाँ मत जाओ. मतलब जिस प्रकार से, म्हणजे जो हमें सही रास्ता दिखाता है, सही बातें बताता है, वो हमारे जीवन में योगी पुरुष ही होता है. इसीलिए ये बात यहाँ पर आपको स्पष्ट होनी चाहिए कि योगी पुरुष म्हणजे आपल्याला ज्ञान देनारा म्हणजे हमें ज्ञान देने वाला, सही बातें बताने वाला. ज्ञान देने वाला तत्वज्ञानी बताने वाला होता है क्या? नहीं. अच्छे विचारों से, हम तो स्नान करने के बाद शरीर तो स्वच्छ होता ही है, लेकिन हमारा मन कब स्वच्छ होता है? जब हम अच्छे लोगों से अच्छे विचार सुनते हैं, जब हम अच्छे लोगों के साथ रहते हैं और उनके विचारों का जब अनुकरण करते हैं, तो वो हमारे जीवन में क्या निभाते हैं? योगी पुरुष ही होते हो. क्या होते हैं? योगी पुरुष ही होते हैं. इसीलिए तो कहा है योगी सहबाह्य करी निर्मळ. योगी जो आहे आपल्याला, आपल्या मनाला, आपल्या शरीराला आतून बाहेरून काय करतो? निर्मळ करतो. उदक सुखी करी एक वेळ. बघा प्रश्न पण आहे की एक वेळ सुख
एक वेळ सुखी करणारा. म्हणजे उदक म्हणजे कोण? पाणी. पाणीचा समानार्थी शब्द काय आहे? उदक, जल, नीर, हे सगळे पाण्याचे समानार्थी शब्द आहे. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. सही मायने में योगी उदक सुखी करी एक वेळ. एक वेळ म्हणजे एकदा. आपण पाणी असं काही आहे का कि एक हंडा हम पूरा पी लेते हैं तो पूरा दिन हम प्यासे पानी नहीं पीते. हमें बार बार जब जब हमें प्यास लगती है तब तब हम क्या करते हैं? पानी पीते हैं. मतलब पानी जो है हमारी प्यास बस एक ही बार बुझाता है. तहान आपली पाणी जो आहे एकदाच भागवतो. उदक सुखी करी एक वेळ. म्हणजे आपण तो आत्ता पानी पी लो तो बस हमें कुछ समय के लिए ही अच्छा लगता है, लेकिन आधे घंटे के बाद, 15 मिनट के बाद, 10 मिनट के बाद फिर से आपको प्यास लगती है और फिर से आप क्या करते हैं? पानी पीते हैं. इसीलिए कहा है संत एकनाथ महाराज ने कि उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. सर्व काळ म्हणजे काय? सतत व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण आहे? योगी पुरुष आहे. कोण आहे? योगी पुरुष आहे. सर्व काळ म्हणजे सर्व समय, प्रत्येक वेळी. सुखदाता म्हणजे सुख देणारा, आनंद देणारा. योगी सर्व काळ सुखदाता. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी आपल्याला आनंद कोण देत असतो? योगी पुरुष देत असतो. मतलब उसके ज्ञान से, विचारों से हम हमेशा, अगर किसी के बातों से अगर हम सही रास्ते पे आते हैं तो जो रास्ता हमने चुना है, जो सही रास्ता चुना है, उस सही रास्ते पे जाकर हम अपने जीवन में यशस्वी होते हैं तो हम जीवन में क्या होते हैं? खुश हो जाते हैं या सुखी हो जाते हैं. इसीलिए तो कहा है योगी सर्वकाल सुखदाता. मतलब योगी पुरुष से जो ज्ञान की बातें हमें मिलती हैं, जो ज्ञान हमें मिलता है, वो ज्ञान हमें अंतिम समय तक वो ज्ञान हमारे दिमाग में रहता है. अभी तक जैसे पहली से लेके 10वीं तक जो आप अच्छी बातें सीखे हो अपने गुरु से, अपनी माता से, अपने पिता से, अपने भाई बहन दोस्तों से, वो सभी अच्छी बातें आपके दिमाग में ज़रूर होगी और उसी अच्छी बातों का अनुकरण करके आप यहाँ तक पहुँचे होंगे. इसीलिए तो कहा है योगी सर्वकाळ सुखदाता आणि उदक सुखी करी एक वेळ. म्हणजे पाणी फक्त एकदाच आपली तहान भागवतो. तो योगी जो है उसके ज्ञान से हम हमेशा हमेशा के लिए क्या होते हैं? आनंदी हो जाते हैं या हमारे जीवन में सुख आता है. वो आने वाला सुख जो है वो एक पल के लिए नहीं होता है, चिरंतन समय के लिए वो सुख हमें प्राप्त होता है. जैसे अगर आप गलत रास्ते पे चल रहे हैं और किसी ने अगर आपको सही रास्ता बताया है, फिर चाहे वो आपके गुरु या आपकी माता या आपके पिता हो, तो उसने जो रास्ता आपको दिखाया वही आपके जीवन में किसकी भूमिका निभाई है? उसने योगी पुरुष की भूमिका उसने निभाई. तो ये बात आपको ज़रूर याद रखनी है कि योगी पुरुष म्हणजे कोणीही तपस्वी पुरुष नहीं, तर योगी पुरुष म्हणजे हमारे जीवन में आने वाला हर एक महान ऐसा व्यक्ति जिसे हम इंग्लिश में गाइड कहते हैं, मार्गदर्शक कहते हैं, ज्ञानी कहते हैं, कि जिसके ज्ञान से, जिसके मार्गदर्शन से हम सही रास्ता चुनते हैं और वही सही रास्ता हमें कामयाबी देता है. और जाहिर सी बात है, आप कामयाब होंगे जीवन में क्या होगा? सुख ही सुख होगा. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. तृष्णा म्हणजे तहान. बघा इथे आलेले आहे, उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. म्हणजे पाण्याने जी तहान आहे, पाणी पिल्यानंतर फक्त एका क्षणासाठी आपली तहान ती भागते. पुन्हा आपल्याला पाणी जे आहे ते प्यावंच लागतं. बार बार जब हमें प्यास लगती है तब हम क्या करते हैं? पानी पीते ही
रहते। ऐसा बिल्कुल नहीं होता है कि हम एक ही बार में पानी गटक से पी लें और फिर कभी भी हमें पाणी पिणे की आवश्यकता ही नाही। म्हणून पाण्याची तृष्णा म्हणजे काय? तहान. क्षण म्हणजे एक पल, म्हणजे पानी पिल्यानंतर फक्त एकदाच तहान आपली भागते। फिर से हमें पानी जब प्यास लगती है तो फिर पानी हमें पीना ही पड़ता है। ऐसा हम सोच के नहीं, अरे अभी मैंने पानी पिया था फिर से कैसे पिऊँ, असं म्हणून कधीही चालत नाही। इसीलिए कहा है, उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषिते होती। मतलब एका वेळची तहान आपली या ठिकाणी भागते। तर अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी पक्षीच्या पंखाचं, चकोर पक्षाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि योगी पुरुषाची तुलना जी आहे त्या दोघांशी केलेली आहे।